नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. मी आलेलो आहे माझ्या एका शेतकऱ्याकडे, ज्याचा प्लॉट दरवर्षी काकडीचा प्लॉट असतो आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे गोकुळ दिवाकरराव कतलकर. यांचा दरवर्षीप्रमाणे काकडीचा प्लॉट यावर्षी पण खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. आपण बघू शकता चांगल्या प्रकारची काकडी सेटिंग जबरदस्त होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं सेटिंग या काकडी पिकामध्ये होत आहे. आपण त्यांच्याशी बोलू शकतो. मी प्रत्यक्ष त्यांच्या शेतामधून, त्यांच्या शेत शिवारामधून त्यांची मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना भाजीपाल्याविषयी ते माहिती सांगतील आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल. नमस्कार गोकुळ भाऊ. नमस्कार सदर भाऊ. बोला, आपण दरवर्षी काकडी लावता, हा, तर काय अनुभव आहे तुमचे सांगू शकता? मी मागच्या वर्षी 10 पाकिट लावले. त्याच्यानंतर सुधीर भाऊच्या मार्गदर्शनात मला मागच्या वर्षी बरंचसं इन्कम चांगलं वाटलं. तर यावर्षी मी जवळजवळ 25 पाकिट लावले. सुरुवातपासून तर आतापर्यंत सुधीर भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा दुसरा तोळा आहे, पण दुसऱ्या तोळ्यातच मी समाधान आहे. तुमचे पण लय अभिमान हे व्यक्त करतो का तुमच्यामुळे हे आम्ही आज सक्सेस झालो. हां, तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपला ड्रीपवर आहे. हो, कशा प्रकारचा प्लॉट आलेला आपला? आता सध्याची तर व्यवस्थित वाटून आलं, पण पुढे आता काय होतं जवळपास हां, ते तर आपण हाच पाहिले. हो तर प्रत्येक सेटिंग चांगलं होत आहे की नाही? हो, हो, फुलाचं हो. सेटिंग बिलकुल कडीत होत आहे आणि सगळं, काकडीचा तोडा. आता किती तोडे झाले तुमचे? हा दुसराच तोळा आहे. हा किती एकराचा प्लॉट आहे? हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. 1.5 एकराचा प्लॉट आहे. तोडणी चालू आहे. किती दिवस झाले तोडणी चालू झाली? तोडणीहून मागचे समजा 5 दिवस हा दुसराच तोडा आहे. दुसरा तोडा म्हणजे 1.5 महिना होत आहे ना? हो हो, चालू होऊन समजा 45 दिवसात चालू झाली. 45 दिवसात चालू झालेली आहे. जवळपास माझ्या आजची अंदाजानं पोझिशन अशी आहे 20 का कट्टे निघाल. भरपूर माल आहे. हां, हो, आजच्या तोड्यात किती कट्टे निघाल? आज जवळजवळ 50 ते 60 पन्नी माल निघाल. म्हणजे एक पन्नी 25 किलो. 25 किलोची. 25 म्हणजे 7-8 क्विंटलचा हो हो काकडीचा तोडा होत आहे. चांगल्या प्रकारचं उत्पन्न होत आहे आणि जसं जसं तोडे वाढन तसं जसं वाढते असा माझा अनुभव आहे. हो हो हो, प्रत्येक तोड्याला आणि वाढते. फुलाचं सेटिंग पण जबरदस्त आहे. कमसे कम एका झाडावरतं करा आणि ब्रँचेस खूप काढलेले आहे काकडीने. बघू शकता प्रत्येक सेटिंग म्हणजे एका झाडाला 30-30, 40-40 कड्या पकडल्या आहे, फुलं पकडले आहे. आणि पुन्हा बारीक एका झाडापासून माल पण तयार आहे. एका झाडापासून 2-3 काडी म्हणजे काकडी येत आहे आपल्याला तोडण्यासाठी. हो, हो. एक दिवस 8 तोडा आहे चालू आहे नाही? हो. किती दिवसाचा 8 तोडा करता तुम्ही? आम्ही आता 1 दिवस आड. एक दिवस 8 तोडा करा. म्हणजे नाहीतर कसं होते, ते जरड होते, मग मार्केट मिळत नाही. सुरुवातीला आम्ही काढला तर 1-1.5 क्विंटल माल निघाला, लगेच दुसऱ्या तोड्याला माल वाढला. हां, माझ्या अंदाजानं 12 ते 10 क्विंटलच्या वर तोडा निघाला हो, पाहिजे. आजचं निघते. नाही, आजचा तर निघते, पण याच्यापुढे वाढवून हो, हो, हो. तोडे वाढवून. तर शेतकऱ्यासाठी योग्य पीक आहे. ज्याच्याकडे पाणी वगैरे आहे, मजुराची व्यवस्था आहे, त्यांनी लावण्यास हरकत नाही आहे की नाही? तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे. हो काय? हो, नाही तर काही कामाची गोष्ट नाही आहे. हां, आता पहिल्यांदा आम्ही हे काकडीचं पीक 2 वर्षात, मागच्या वर्षी तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं हे दुसरं वर्ष. हां. तुमची साथ असली तर सक्सेस होणे. नाही, हो, ठीक आहे. गोकुळ भाऊ, धन्यवाद. आपला परिचय द्या. मी गोकुल दिवाकरराव कतलकर, दिग्गी कोल्हे, तालुका चांदुरली, जिल्हा अमरावती. तर आणखी काय काय प्लॉट आहे तुमचे माझ्या मार्गदर्शनाखाली? आता हे काकडी आहे आणि कांदा आहे. कांदा आहे. कांद्याची लागवड चालू आहे. कांदा लेट होत आहे. हो, कांदा लेट होत आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आणि 7-8 कट्टे भरलेले आहे, नाहीच पडले एक माल. तोडणं चालूच आहे की नाही? म्हणजे अजून 2-3 घंटे लागून गेले. धन्यवाद. अशा प्रकारची जर शेती केली गोकुळ भाऊ कतलकरसारखी, तर पाण्याचे पैसे करण्याला काहीच वेळ लागत नाही. ज्याच्याजवळ पाणी आहे आणि मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळे हे शेतकरी सक्सेस होत आहे आणि भरपूर उत्पादन यांचं वाढलेलं आहे. असंच उत्पादन इतर शेतकऱ्यांचं वाढावं हीच माझी सदिच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ आणि इतर शेतकऱ्यापर्यंत माहिती मिळण्यास मदत होईल आणि आपल्याला
पण आपलं पण उत्पादन वाढेल यात शंका नाही.